बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार, तर आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवारांच्या मतदारसंघात, तर अजित पवार यांचा आज कर्जत जामखेडचा दौरा। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादा पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याआधी कर्जत जामखेडमध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। रोहित पवार मित्र परिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच व्हायला हव्यात, निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर त्या मी उद्याच लावल्या असत्या, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। कर्जमाफीच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीत आज बैठक, तर बैठकीसाठी बच्चू कडू उपस्थित राहणार। कृषी विभागाच्या सचिवांना बैठकीला हजर राहण्याच्याही सूचना। राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यामध्ये युवा संघर्ष निर्धार परिषद होणार, तर महादेव जानकरांच्या वाढदिवसानिमित्त या मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी सुद्धा उपस्थित राहणार। मुंबईकरांच्या प्रश्नावर पालिकेसमोर 26 एप्रिलला सभागृह भरवणार, तर रस्ते आरोग्य संबंधित प्रश्नांवर यामध्ये चर्चा होणार। संदीप देशपांडेंचं ट्विट। मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं मंगेशकर कुटुंबाची जी ध्येय धोरणं होती ती संचालक राबवत नाहीत, तर यांना राजकारण्यांचा वरदहस्त आहे, हे लपून राहिलेलं नाही। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी।